पंकजाताई पराभूत झाल्या किंवा महादेव जानकर पराभूत झाले, त्या भावना होत्या लोकांच्या. त्या भावनेचा मला थोडाफार फायदा झालाच, मी नाही म्हणणार नाही. हे अंतर कापत तिथपर्यंत जात असताना जी माझी मनाची भावना होती, ती भावना त्या गावापर्यंत मला खेचत तिथपर्यंत घेऊन गेली. त्यामुळे मला कोणी राजकीय आरोप केला, कोणी प्रमोट केलं, कोणी पाठिंबा दिला, कोणाच्या बोललं, याच्याशी मला देणं घेणं नाही. पण या लोकसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकर, पंकजा मुंडे यांचा जर पराभव झाला नसता तर तुम्ही हे आंदोलन केलं असतं का? त्या पराभवाचा आणि या आंदोलनाचा मला वाटतं काही संबंध नाही. भावना निश्चित होती की पंकजाताई पराभूत झाल्या किंवा महादेव जानकर पराभूत झाले, त्या भावना होत्या लोकांच्या. त्या भावनेचा मला थोडाफार फायदा झालाच, मी नाही म्हणणार नाही. परंतु ओबीसीचं आरक्षण डावललं जाणं, पंचायत राजमधल्या आरक्षण आज संपलेलं आहे पूर्णतः. म्हणजे कोर्टामध्ये सन्माननीय न्यायालयामध्ये ती केस पेंडिंग आहे. गेल्या 3 वर्षापासून त्याचं हिअरिंग होत नाही आणि इथल्या सगळ्या पंचायत राजच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. महाराष्ट्राचे शासन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या सन्माननीय न्यायालयाला विनंती सुद्धा करत नाहीत की हे हिअरिंग घ्या, आमच्या पंचायतीच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. म्हणजे आज ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण थांबलेलं आहे. शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये नोकर भरतीच होत नाही, तिथलं आरक्षण थांबलेलं आहे. आज शिक्षकांच्या भरतीमधलं मागासवर्गीयांच्या भरतीमध्ये 50% कपात केली जाते, ते आरक्षण थांबलेलं आहे. आणि मग शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला जर ओबीसीचं आरक्षण थांबलं असेल, यांचा सेन्सस होत नसेल, यांना बजेट मिळत नसेल, राजकारण ही वेगळी गोष्ट आहे. पण सामाजिक स्तरावरती आमचं महाराष्ट्राचं शासन ज्यावेळी नीती ठरवतं, धोरण ठरवतं, त्या धोरणामध्ये या ओबीसींना साफ दुर्लक्ष केलं. पण याच्यामध्ये तुम्ही जे म्हणतात की नोकऱ्या नाहीत, शिक्षणामध्ये डावलं जात आहेत, नोकर भरती नाही, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत नाहीत, हे प्रॉब्लेम मराठा समाजाला पण आहेत ना? हो, निश्चित. पण हेच म्हणजे ज्या आरक्षणासाठी तुम्ही भांडत आहात, म्हणजे जरांगे भांडत आहात किंवा तुम्ही भांडत आहात, त्या आरक्षणाचा जो पोपट आहे त्या पोपटाचा काही उपयोग नाही असं कोणी ठामपणे का म्हणत नाही? मग नाही की जर नोकर भरतीच होत नसती, ओबीसी बांधवांसाठी ओबीसी आरक्षणाची आजही गरज आहे. बरं, कारण पंचायत राजमध्ये एखादा पंचायती मेंबर, सरपंच, झेडपी मेंबर किंवा नगरसेवक झाला तर हे लोकशाहीचा पाळणा असणारे नेतृत्व, त्या समूहाचं प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व हे लोकल बॉडीजमध्ये थोडीफार दिसतात. पण महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये त्याचं रिफ्लेक्शन अजिबात दिसत नाही, असा माझा या पुरोगामी महाराष्ट्रावरती क्लेम आहे. आणि मग यांचं प्रतिनिधित्व त्या कायद्याच्या सभागृहात नसेल तर यांच्या समस्यांना वाचा कोण फोडणार आहे? मग आत्ताचं जे कायद्याच्या सभागृहामधलं प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व फक्त सत्ता आणि पैसा, म्हणजे त्यांना सामाजिक दायित्व म्हणजे काय हे माहिती नाही, सामाजिक न्याय म्हणजे काय हे माहिती नाही, याच्यावरती ते विचार करायला तयार नाहीत. आज बघा, आज जरांगे पाटलांचं आंदोलन होत असताना हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, हे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड लोकांचं ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ हे आरक्षण आहे, हे ठाम पद्धतीनं पुढे येऊन सांगायला माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधला एकही आमदार, एकही खासदार, एकाही पक्षाचा नेता पुढे येऊन सांगायला तयार नाही. आणि ही वेदना कुठंतरी मला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून ते आंतरवली सराटीच्या वेशीवरचं वडीगोद्री गाव आणि माझं गाव ह्याच्यामध्ये 368 किलोमीटरचं अंतर आहे. हे अंतर कापत तिथपर्यंत जात असताना जी माझी मनाची भावना होती, ती भावना त्या गावापर्यंत मला खेचत तिथपर्यंत घेऊन गेली. आणि तिथं मग मी ठाम निश्चय केला. हिंदीमध्ये एक म्हण आहे, जान हातेली पेलेला. जात असताना पोलिसांचा त्रास होता, पोलिसांनी मला रात्री 8-8:30 वाजता स्थानबद्ध केलं, मला पहाटे 3-3:30 वाजता सोडलं. म्हणजे या गोष्टी खूप वेदनादायी होत्या माझ्या या महाराष्ट्रामध्ये. आणि मग मनाचा निग्रह, मनाचा निश्चय, आणि आपल्याला ह्या भावनेला वाचा फोडायचीच आहे, हा निश्चय होता. त्यामुळे मला कोणी राजकीय आरोप केला, कोणी प्रमोट केलं, कोणी पाठिंबा दिला, कोणाच्या बोललं, याच्याशी मला देणं घेणं नाही. ओके, तुमचं टार्गेट किंवा ध्येय तुमचं फिक्स होतं, फायनल होतं.